नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युवा स्किल चॅनलवर। मी संदीप कनोरकर। तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे ज्या लोकांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, त्यानंतर जे डिसेबिलिटी असेल, ज्यांच्यामध्ये अपंगत्व असेल तर त्यांना हा जो महिना मिळत असेल तर यासाठी आता पुन्हा एक KYC आली आहे। तर किंवा जे लाभार्थी आहे त्यांना 1300 रुपये महिना मिळत असेल तर अशा सर्व जे लाभार्थी आहे अशा सर्व लाभार्थ्यांना KYC करणे ही बंधनकारक आहे। प्रत्येकाने ही KYC करून घ्यायची आहे। तर यामध्ये आपण पाहणार आहे ही KYC कशी करायची, यामध्ये नोंदणी कशी करायची, त्यानंतर KYC पूर्णतः कंप्लीट कशी करायची, त्यानंतर जे तुम्हाला हे यामध्ये जे एक सर्टिफिकेट मिळणार आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला कुठे आणि कसे नेऊन द्यायचे आहे याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। असे CSC माई सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा। कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल। आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे। व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा जॉईन करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर ही KYC करण्याकरता तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जाऊन बेनिफिशरी सत्यापन ही ॲप इन्स्टॉल करून घ्यायची आहे। तर माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल असल्याकारणे मी डायरेक्टली ओपन केली आहे। त्यानंतर तुम्हाला आधार फेस ID ॲप आहे ती इन्स्टॉल करून घ्यायची आहे। आधार फेस ID ज्यांच्याकडे नसेल तर तुम्हाला ती इन्स्टॉल करून घ्यायची आहे। इथे डाउनलोडसाठी सुद्धा डायरेक्टली दिलेलं आहे। या डाउनलोडवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली ती आधार फेस ID डाउनलोड करू शकता। त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याकरता तुम्हाला इथे तुमचा जो KYC करणार आहे म्हणजेच जो KYC करणार आहे म्हणजे जो ऑपरेटर आहे त्याचा, किंवा तुम्ही जर तुमच्या घरच्या व्यक्ती जर करत असाल तर त्यांचा इथे आधार नंबर टाकायचा आहे। जर तुम्ही तुमच्या आईवडिलाची किंवा आजोबाची जर करत असाल तर तुम्ही यांचा जो करत आहे त्याची इथे म्हणजे ऑपरेटर म्हणून इथे तुम्हाला तुमची नोंदणी करायची आहे। त्यानंतर ऑपरेटर जो असेल त्यांचे तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर इथे ईमेल ID द्यायचा आहे। ईमेल ID मॅन्डेटरी नाही असेल तर तुम्ही देऊ शकता, नसेल तर नाही दिला तरी चालेल। त्यानंतर तुम्हाला एक जो तुम्ही वरती मोबाईल नंबर दिला होता त्यावर एक OTP आलेला आहे, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा। मी इथे OTP आलेला आहे तो OTP टाकून घेत आहे। तर मी ते OTP टाकलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला जो पण OTP आला असेल तो OTP टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। तिथे तुमच्या आधारवर जो ऑपरेटर आहे त्याच्या आधारवर जे नाव असेल ते त्या प्रकारे इथे नाव टाकून घ्यायचं। तुम्ही ते ऑपरेटरचं नाव टाकलेलं आहे जे माझं आहे। त्यानंतर तुम्ही ऑपरेटर म्हणून जर सेल्फ असेल किंवा फॅमिली मेंबर असेल तर तुम्ही सेल्फ किंवा फॅमिली मेंबर, अदर असेल तर अदर तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्यानंतर इथे इंटर द ऑपरेटर नेम, तर इथे सुद्धा तुम्हाला जे तुमच्या वरती नाव आहे तेच टाकायचं आहे। जर तुम्ही फॅमिली मेंबर असाल तर फॅमिली मेंबर टाकू शकता। जर तुम्ही फॅमिली मेंबर नसाल तर अदर म्हणून हा ऑप्शन दिलेला आहे। अदर यावर क्लिक करून तुम्ही तुमचा ऑपरेटर जो पण CSC चालक असेल किंवा माई संचालक असेल तर त्यांना त्याचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थितरित्या नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आय ॲग्री यावर क्लिक करायचं, लक्षात द्या सेल्फ न करता। त्यानंतर आय ॲग्री करायचं आहे। त्यानंतर यस यावर क्लिक करून तुम्हाला इथे तुमचा आधार जी फेस ID आहे ती ओपन होईल। जर तुमच्याकडे ही ॲप नसेल तर तुम्हाला आधीच मी सांगितलेलं आहे ती ॲप आहे, ती ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायची आहे। या ॲपची लिंकसुद्धा मी डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमचा फेस जो आहे तो डिटेक्ट करून घ्यायचा आहे। मी इथे एक कस्टमर जो ऑपरेटर आहे हा ऑपरेटरचा फेस आहे, तर मी माझा फेस हा डिटेक्ट केलेला आहे। जर जो CSC चालक असेल जो किंवा जो KYC करणार आहे, आता तुमची जी KYC करण्याची जी हे आहे ती कंप्लीट झालेली आहे। तर जो ऑपरेटरचं रजिस्ट्रेशन आहे ते कंप्लीट झालेलं आहे। आता तुम्हाला KYC करायची आहे। तर KYC करण्याकरता तुम्हाला इथे सेंटरचा जो सेंटर गव्हर्नमेंटचा एक ऑप्शन दिलेला आहे। जर तुम्हाला इथे महाराष्ट्र सर्च करायचं असेल तुम्ही महाराष्ट्रसुद्धा सर्च करू शकता। पण यामध्ये आणखी काही ज्या सुविधा आहेत त्या येणार आहेत किंवा आणखी काही ज्या KYC आहे त्यासुद्धा यामध्ये येणार आहे। तर इथे तुम्हाला हा सेंटर गव्हर्नमेंटचा ऑप्शन पाहायला मिळेल, यावर क्लिक करायचं। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हे 3 ऑप्शन पाहायला मिळेल। तिथे तुम्हाला जो फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे तो आपल्या कामाचा नाही आहे। त्यानंतर जो 2 नंबरचा ऑप्शन आहे त्यामध्ये निराधार आणि श्रावणबाळची KYC करता येते। त्यानंतर जो खालचा ऑप्शन आहे तो दिव्यांग व्यक्तीसाठी, जो अपंग व्यक्ती असेल त्यांच्यासाठी आहे। तर माझ्याकडे जे निराधारचा एक कस्टमर आलेला आहे त्यांचा इथे मी क्लिक करून इथे त्यांचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर आय ॲग्री करून इथे तुम्हाला मोबाईल नंबर व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे
अशा प्रकारे OTP येईल. इथे OTP टाकून घ्यायचा आहे. जो पण तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला असेल कस्टमरचा त्यावर तुम्हाला एक OTP येईल ज्याची आपण KYC करत आहे. त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफेस पाहायला मिळेल. त्यानंतर आय ॲग्री करायचा आहे. आय ॲग्री केल्यानंतर स्कॅन यावर क्लिक करायचं आहे. स्कॅन यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जो आधार फेस IDचा ॲप्लिकेशन आहे ते ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला इथे यावर त्यांचा फेस डिटेक्ट करून घ्यायचा आहे. फेस डिटेक्ट झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे त्यांचं इंटरफेस पाहायला मिळेल, त्यांची डिटेल्स पाहायला मिळेल, त्यांचे फोटो पाहायला मिळेल. त्यानंतर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला हा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा आता आपला एक सर्टिफिकेट हे जनरेट होत असते. ओके केल्यानंतर व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट यावर क्लिक करायचं आहे. हे खूप महत्त्वाचे आहे. हे सर्टिफिकेट काढून त्यांना तहसीलमध्ये नेऊन द्यायचे आहे. तर इथे तुम्हाला व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट यावर क्लिक केल्यानंतर एक तुम्हाला मेसेज आला असेल, टेक्स्ट मेसेज जे कस्टमरच्या याच्यावर येत असतो जो तुम्ही OTPसाठी टाकलेला असेल. तर त्या कस्टमरच्या याच्यावरचा जो मेसेज आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर अशा प्रकारे हा मेसेज मी कॉपी केलेला आहे. मेसेज न करता तो तुम्हाला फक्त ID जो आलेला आहे तो ID कॉपी करायचा आहे. त्यानंतर इथे तो ID पेस्ट करून इथे सबमिट करायचा आहे. सबमिट यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आहे. तर मला OTP आलेला आहे. मी इथे OTP टाकून घेत आहे. तर इथे OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय यावर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हे सर्टिफिकेट पाहायला मिळेल. हे सर्टिफिकेट तुम्हाला प्रिंट करून घ्यायचं आहे. याचा स्क्रीनशॉट काढून याला पूर्णतः टोटली प्रिंट करायचं आहे आणि प्रिंट करून हे तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जे पण निराधारचा टेबल पाहत असेल त्या क्लर्ककडे हे जमा करायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही KYC करायची आहे. तुम्ही जर KYC केली नसेल तर KYC ही ज्यांचा 1300 रुपये महिना येत असेल त्यांना आणि अपंग व्यक्ती असेल त्यांनाही KYC करायची आहे. तर KYC करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, काही शंका असतील, नक्की कमेंट्स करा. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.